आदरणीय व्यासपीठ, आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाची शोभा वाढवणारे बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, मी आपल्याला सांगणार आहे आपला जो हिंदुत्व, आपल्या महाराष्ट्राला जे हिंदुत्व निर्माण करून दिलं असे एक आपले किरण, असे एक आपले राज्य, मराठी माणसाचं राज्य निर्माण करून दिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मला एक दोन शब्द बोलायला भेटतं, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, 16 फेब्रुवारी 1930 ला महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील लोकांना असं वाटलंय की सोन्याची पहाट झाली, सोन्याचा दिवस निघाला. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस माता जिजाऊ यांना ज्यावेळेस दिवस गेलेले होते, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटात होते, त्यावेळेस मा जिजाऊनी त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या, रामायणाची कथा सांगितली, शूरवीरांचे कहाण्या सांगत गेल्या. त्यावेळेस शिवाजी महाराजांना नंतर छत्रपतींचा ज्यावेळेस जन्म झाला त्यानंतर त्यांना घेऊन दक्षिण भारतामध्ये गेले. छत्रपती लहान असताना दक्षिण भारतामध्ये जाऊन त्यावेळेस शिवाजी महाराजांचे वडील तिकडे त्या मुघलांच्या दरबारात नोकरी करायचे. आणि नोकरी करत असताना त्यांना लहानपणी शूरवीरांचे कहाण्या सांगून त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांना लढाईचे शिक्षण दिले. दांडपट्टा खेळणं, घोडसवारी करणं, तलवारबाजी करणं, हे सगळं लहानपणी त्यांना शिक्षण अवगत करून दिलं. म्हणून मी आपल्याला एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो. ज्यावेळेस छत्रपती लहान होते, आपले छोटेसे मावळे घेऊन, सोबत सवंगडी घेऊन छत्रपती जंगलामध्ये जायचे आणि जंगलामध्ये जाऊन लोकांना भासवायचे की आम्ही विट्टू दांडूचा खेळ खेळतोय. म्हणून ते जंगलात जाऊन आपले सवंगडी घेऊन तेथे दांडपट्टा खेळणं, घोडसवारी करणं, तलवारबाजी करणं, हे सगळे खेळ खेळायचे. आणि शिवाजी राजे यांचा एक सवंगडी, एक बालमित्र, तो बाहेरच्या झाडावर बसवायचे. दूर कुठेतरी कोणी नवीन व्यक्ती आला तर नवीन व्यक्ती आल्यानंतर त्यांची एक खून असायची, एक मोराचा आवाज काढायचा, कावळ्याचा आवाज काढायचा, असं करून त्यांना आतमध्ये संदेश जायचा की कोणीतरी नवीन आलं. ज्यावेळेस तो नवीन माणूस त्या ठिकाणून जात असेल, गुजरत असेल, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे विट्टू दांडूचा खेळ खेळायचे. कारण सगळ्यांना वाटायचं की हे मुलं विट्टू दांडू खेळताय. परंतु तो गेल्यानंतर पुन्हा आपला जो प्रोग्राम आहे, जो युद्धाचा सराव आहे, ते पुन्हा चालू ठेवायचे. आणि असं करत करत शिवाजी महाराज हे 16 वर्षाचे झाले. 16 वर्षाचे राजे झाले असताना त्यांनी 1645 ला पहिला किल्ला जिंकला, तोरणागड. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपली मुलं 16 वर्षाचे होतात त्यावेळेस त्यांची 10वी पण होत नाही, परंतु त्यांना आपल्याला सगळी गोष्टी समजून सांगावं लागते. आपल्याला सांगावं लागतं, अरे बाबा इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. पण राजांनी लहानपणीच युद्धाचं कौशल्य, युद्धाची कर्तव्यारी आणि युद्ध करण्याचं कौशल्य हे लहानपणी त्यांना अवगत झालं. आणि 16 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी तोरणागड जिंकला. मी आपल्याला सांगू इच्छितो, तोरणागड जिंकणं एवढं सोपं नव्हतं. ज्यावेळेस आदिलशहाशी लढणं, मुघलांशी लढणं म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. इथं काही आपले पॉलिटिकल करिअर करायचं आणि कुठेतरी शाळेत जायचं, मास्तरांचा मार खाऊन यायचा, ही गोष्ट नव्हती. किल्ला जिंकणं होता. किल्ला जिंकणं म्हणजे सरो की पळो असं करून त्या मुघलांना करून ठेवणं आणि तोरणागड जिंकला. त्यानंतर राजे एक एक करत करत स्वराज्यात त्यांनी 50 वर्षामध्ये 300 किल्ले आपल्या स्वराज्यात केले आणि 300हून अधिक स्वतः बांधले. माझ्या राजांचा इतिहास एवढ्यावर नाही थांबला, तर राजांनी आपल्या गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यावेळेस जे आपण शेतीसाठी जे आता जे सरकार आपल्याला आर्थिक सहाय्य करतं, त्यावेळेस राजांनी त्यावेळेस काय केलं, गरीब जनतेसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी पैसा द्यायचा, बैलजोडी द्यायची आणि त्यांना तो सांगून द्यायचं की तुम्ही शेती करा. आणि जो आर्थिक सहाय्य राजांनी केलं, ते आर्थिक सहाय्य कसं स्वरूपात परत करायचं, कसं स्वरूपात परत घ्यायचं, ते आजही आपण समजू शकतो. की त्यावेळेस राजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्याकडून परत घ्यायचं. तर त्यांना जर समजा 1 क्विंटल जर माल झाला असेल तर ते 25 किलो माल हे आपल्या राज्यात जमा करायचे. आणि तो माल जमा केलेला असेल तर जे आर्थिक सहाय्य दिलं त्याचा खर्च त्याच्यामध्ये वजा करायचे. म्हणून शेतकऱ्यांना फुकटमध्ये त्यावेळेस अनुदान देऊन, बैलजोडी देऊन आणि कष्ट करायला लावायचे आणि माल पिकवायला सांगायचे. दुसरा सांगू इच्छितो, ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयला महाराज चालले होते, दक्षिण दिग्विजयला जाताना
एक महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये जाता जाता त्या मंदिरात आपल्या घाट नव्हते. राजांनी बघितलं, 8 दिवस तिथं राजे थांबले आणि त्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. मंदिराचे घाट बांधल्यानंतर राजांचा मुक्काम संपला. राजे पुढच्या स्वारीला निघायला लागले. त्यावेळेस राजे त्या मंदिरात दर्शनाला गेले. राजे दर्शनाला गेल्यानंतर राजांनी काय केलं, बघितलं चौकडून मंदिराचा परिसर निहाळला आणि त्या मंदिराचा एक कोपरा, जो कोना म्हणतो आपण, तो कोपरा बांधायचा राहिला होता. म्हणून राजांनी तिथले कारागीर जमा केले आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना तो कोपरा बांधून काढायला सांगितला. मग राजे पुढच्या स्वारीला गेले. परंतु पुढे जात असताना त्या कामगारांनी नंतर ते बांधून काढल्यानंतर कामगारांची मिटिंग झाली की बा ऐसा राजा होणे नाही, आपल्या राज्य महाराष्ट्रात राहायचे. आणि त्यांनी दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिरासाठी देणगी देऊन मंदिर बांधलं. आता तर एखादा लीडर म्हणला असता, तो मतदारसंघ का माझ्या मतदारसंघात येतो, मी तिथं निधी देऊ म्हणून, तसं होणार नाही. तर राजांनी त्यावेळेस तिथं निधी देऊन तो मंदिर बांधायला लावलं. म्हणून त्या कामगारांना वाटलं की राजाची छबी ह्या ठिकाणी पाहिजे. म्हणून राजे जिवंत असताना, आपले छत्रपती जिवंत असताना पहिली प्रतिकृती राजांची त्या राहिलेल्या कोपऱ्यामध्ये त्या कामगारांनी तिथं प्रतिकृती तयार केली. म्हणून हा जिवंत असताना पहिली प्रतिकृती आपली दक्षिण दिग्विजयमध्ये राजांची बनली. त्यानंतर त्या कामगारांनी विचार केला आणि त्या मंदिराच्या बाजूला राजांचं एक ध्यान मंदिर सुद्धा केलेलं आहे दक्षिण भारतामध्ये. ते आजही आहे. आणि पुढे चालता चालता एक अहिल्याबाई, एक सरदार होता. तो मुघलांच्या घरी ड्युटी करायचा, मुघलांच्या घरी चाकरी करायचा. चाकरी करत असताना तो मारला गेला आणि त्याचं राज्य, त्याची बायको, त्याची मिसेस लक्ष्मीबाई, तिचं नाव दुसरं होतं परंतु तिला लक्ष्मीबाई म्हणायचे, तिचं राज्य ती चालवत होती. त्यावेळेस राजांचे सरदाराला वाटलं की आपण हिचं राज्य सहजच बळकू शकू आणि ही काय महिला आहे. परंतु त्यांनी काही मुठभर मावळे घेऊन त्या राज्यावर स्वारी केली. त्या राज्यावर स्वारी केल्यानंतर ती बाई एवढी चिवट होती, तिने त्या सरदाराचा पराभव केला. आणि पराभव झाल्यानंतर ते सरदार राजांच्या दरबारात परत आले. परंतु त्यांनी राजाला ही माहिती दिली नाही. मग त्याला असं वाटलं, आपल्या सरदाराला असं वाटलं की आपण ही माहिती जर आपल्या राजांना सांगितली तर आपला अपमान होईल, आपल्या मराठी साम्राज्याचा कुठेतरी अपमान झाल्यासारखं वाटेल. म्हणून त्यांनी राजांच्या माहितीत नसताना बाकी मावळे घेऊन, जास्त मावळे घेऊन त्या राज्यावर पुन्हा स्वारी केली आणि त्या बाईचा पराभव केला. पराभव झाल्यानंतर ते त्या बाईचं जे राज्यात साम्राज्य होतं, जे घोडे, हत्ती, जे काय आर्थिक सहाय्य असेल ते राजांकडे घेऊन आले. परंतु त्या बाईनी तिचा जो मूल होतं, 6 महिन्याचं मूल बाळ होतं, ते बाळ पण सोबत घेऊन आली. यांच्या दुसऱ्या दिवशी राजांचा दरबार भरला. त्या बाईला बंदिस्त करून आणलं आणि त्या बाईच्या हातामध्ये बाळ होतं. तर राजे सिंहासनावर बसले होते. तर त्या बाईनी, लक्ष्मीबाईनी ते बाळ राजांच्या मांडीवर दिलं आणि म्हणाल्या की राजे, मी तुमची दोषी आहे, मी तुमचे गुन्हेगार आहे, परंतु ह्या माझ्या बाळाने काय केलं. म्हणून ते बाळ राजांच्या मांडीवर दिलं. तर राजांनी त्या बाळाकडे क्षणभर बघितलं आणि आपल्या सेनापतीला इशारा केला. आपल्या सेनापतीने इशारा ओळखला की राजांचं काय म्हणणं आहे. बघा, राजांच्या नजरेतून इशारा ओळखणं म्हणजे त्यावेळेस ही एक कला होती. म्हणून त्यांनी ओळखलं आणि पटकन दूध आणायला गेले. दूध आणलं. राजांनी स्वतः हाताने बोळ्याने त्या बाळाला दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर ती राणी लक्ष्मीबाई समोर उभी होती. तर राणी लक्ष्मीबाई समोर उभी असताना बाळाचं दूध पाजणं झालं. तर राजांनी म्हणलं, आता बोला. तर मग ती पुन्हा बोलायला लागली, राजे, माझ्या बाळाचा काही दोष नाही, त्यात काय सजा द्यायची ती मला द्या. परंतु राजे काय बोलले असतील. राजे म्हणले, अगं ताई, हे जे बाळ आहे आमच्या मांडीवर आहे ना, हा आमचा भाचा आहे. म्हणून कुठला भाऊ बहिणीचं राज्य हिसकून घेतो. बघा, त्यावेळेस राजांची क्षमता, राजांचे कौशल्य, राजांचं बोलणं आणि एक अनोखी बंदिस्त करून आणलेल्या महिलेचा सुद्धा सन्मानाने बोलणं त्यावेळेस राजांकडून शिकायचं होतं. तर राजांनी सांगितलं, कुठला भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हिसकतो. म्हणून सेनापतीला इशारा केला, राजे, हे बाळ आमचा भाचा झालात तर तुम्ही तर आमच्या बहीण झालात. म्हणून त्या लक्ष्मीबाईला वाटत नव्हतं की आता करावं काय, बोलावं काय. म्हणून तिचं बोलणं संपलं आणि राजांनी आपल्या सेनापतीला आदेश दिला, राजे, ही आमची बहीण आहे, तिला तुम्ही सन्मानाने वाटी लावा. आणि वाटी तर लावाच, परंतु तिचं राज्य पण तिला परत करा आणि चोळी बांगडी म्हणून ह्या राज्याला अजून एक राज्य नवीन जोडून द्या. म्हणून त्या लक्ष्मीबाईला वाटलं की ऐसा राजा होणे नाही. ह्या राजाच्या
राजाच्या दिलदारपणाला आपण काय म्हणावं, म्हणून त्या लक्ष्मीबाईंनी वापस गेल्यानंतर तिला असं काहीतरी सुचलं की ह्या राजाविषयी आपण एवढी कृतज्ञता व्यक्त करावी ती कमीच आहे, म्हणून तिने काय केलं, त्या गावात यादवाड नावाचा जिल्हा आहे, त्या गावात त्या बाईचं साम्राज्य होतं, म्हणून ती बाई गावात गेल्यानंतर गावाच्या वेशी बाहेर एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये राजा असे सिंहासनावर बसले, राजांच्या मांडीवर ते बाळ, आणि बाळाला दूध पाजताना बाळाची प्रतिकृती एक दगडामध्ये तयार केली, म्हणून राजे जिवंत असताना महाराष्ट्राच्या बाहेर ही दुसरी प्रकृती ही म्हणजे दुसरी आपली शिला महाराजांची जिवंत असताना तिथं बनली, कुठं, दक्षिण दिग्विजयला. म्हणून राजांनी आपल्या सर्व मावळ्यांना आदेशित केलेलं होतं की आपण ज्यावेळेस राज्य जिंकत चालतो, आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं राज्य घेत चालतो, त्यावेळेस माझे जे शेतकरी बांधव असतील, माझे शेतकरी जे कष्टकरी असतील, त्यांच्या मालाला, त्यांच्या कोणत्याही चालताना शेतातल्या मालाला हात लावायचा नाही, किंवा आपण जबरदस्ती कोणाकडनं घ्यायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस शेतकऱ्याला बोलून शेतकऱ्याच्या मर्जीने आपण जो माल लागेल, आपल्याला जो लागेल धान्य, ते आपण स्वतः त्यांच्याकडून मागून घ्यायचं, परंतु नासधूस करून आणि त्या शेतकऱ्याला इजा पोचेल असं करायचं नाही. त्यावेळेस माझ्या राजाची इतकी दूरची शैली होती, एवढं कर्तृत्व होतं, त्या कर्तृत्वावर त्यांनी मराठी साम्राज्य उभं केलं. आणि असं करत असताना 3 जून 1974 ला ज्यावेळेस परत आल्यानंतर आपल्या रायगडावर राजांचा राज्याभिषेक झाला. राजांनी राज्याभिषेक सोहळा पार पाडायचा, त्यावेळेस राज्याभिषेक सोहळ्याची सगळी तयारी सुरू झाली. सगळे ढोल नगारे, हाती घोडे सजवण्यात आले, रायगड सजवण्यात आला. त्यावेळेस राजांनी आपल्या जो कारागृह म्हणजे जो सांभाळणारा असतो, जो आर्थिक सहाय्य सांभाळणारा असतो, सचिव असतो, त्याला विचारलं की आपलं जे राज्याभिषेक करू इतका खजाना आपल्या कारागृहात आहे का? तर त्यांनी सांगितलं, राजे असे 6 राज्याभिषेक आपण करू शकतो, इतका खजाना आपल्या सरकारमध्ये जमा आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की राजांचा एवढा खजिना राजांनी जमा केला. ज्यावेळेस झिरोतून विश्व निर्माण केलंय, ज्यावेळेस राजांचे वडील दुसऱ्याकडे चाकरी करायचे, दुसऱ्याकडे नोकरी करायचे, परंतु राजांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या दमावर, स्वतःच्या कर्तृत्वावर आणि युद्ध कौशल्यावर राजांनी एवढं जमवलं की त्यावेळेस 6 राज्याभिषेक होतील एवढा खजाना राजांच्या राज्यात जमा होता. दुसरा असं सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपलं राज्य शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस मराठी साम्राज्य निर्माण केलं, त्यावेळेस मराठी साम्राज्य हे दुसऱ्याच्या ताकदीवर निर्भर होतं. ज्यावेळेस आपल्याला इंग्रजांकडनं तोफ आणावं लागायच्या, इंग्रजांकडे बंदूक आणावं लागायच्या, इंग्रजांकडून तर आणतच होतो आपण, पण मुघल सैन्याकडून पुन्हा तलवारी, घोडे या सगळ्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागायच्या. म्हणून राजांनी हे जाणलं, राजांनी हेरलं की माझ्या राज्यामध्ये जे बेरोजगार तरुण आहे त्यासाठी आपण काहीतरी करायचं आणि आपलं राज्य स्वराज्य व्हावं. हे कशासाठी की आपल्याला उद्या जर सगळ्यांनी दगाफटका केला तर आपल्या राज्यातून आपणच लढलं गेलं पाहिजे. म्हणून राजांनी आपल्या राज्यामध्ये तोफखाने निर्माण केले. राजांनी आपल्या राज्यामध्ये तलवार, बरशे, दांडपट्टे हे बनवायचे सगळं कारखाने तयार केले. त्यावेळेस आपले जे बेरोजगार तरुण त्यांना तिथं काम मिळालं. आणि एक किस्सा सांगू इच्छितो, ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला, वध होण्याच्या आधी राजांना अफजल खानाने सुपारी घेतली दिल्लीतून, मला शिवाजी महाराजांना मारायचं. त्यांनी विडा उचलला होता, विडा उचलून तो भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये आलाय, महाराष्ट्रात आलाय. तर तो महाराष्ट्रात आल्यानंतर 6 वर्ष लागले त्याला राजांपर्यंत पोहोचवायला. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर सुद्धा तुळजापूर, पंढरपूर या मार्गे आला आणि राजे रायगडावरून खाली येत नव्हते. पण राजांना रायगडावरून खाली येण्यासाठी त्यांनी आपले हिंदूंचे मंदिरं तोडले. पंढरपूरचं जे विठ्ठल रुक्माईचं जे प्रतिकृती, जे मूर्ती आहे ती आपल्याला मागील ह्या ज्या मुघलांनी जे हल्ले केले आपल्या महाराष्ट्रावर 3 वेळा आपल्याला लपून ठेवण्याची बारी आली. त्यावेळेस यांनी अफजल खानाने सुद्धा तिथं हल्ला केला. त्यावेळेस ती मूर्ती एका पुजाऱ्याच्या घरी 10 महिने ठेवल्या गेली. त्यानंतर पुन्हा तिथं आणून तिथं ठेवली. नंतर ते मूर्त्या तोडत आपल्या रायगडाच्या पायथ्याशी आले. रायगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर छत्रपतींना निरोप पाठवला की राजे आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आणि अफजल खानाला राजांचा वध करायचा होता, परंतु राजांचं कर्तृत्व, राजांचं कौशल्य आणि राजांची नीती ही त्यावेळेस आजही आपला जो इंजिनियर असेल, आज शास्त्रज्ञ असेल,
त्याला सुद्धा कळाले नाही. त्यावेळेस राजेंनी खाली रायगडच्या पायथ्याशी भेटण्याचा वेळ हा दुपारी 2 वाजेचा निवडला. ते का निवडला? 2 वाजेचा मुहूर्त कशासाठी निवडला? ज्यावेळेस राजे वरून येतील तो उंच भाग होता. राजे ज्यावेळेस खाली येतील त्यावेळेस डोक्यावर सूर्य असेल आणि राजे कोणासोबत येतात, राजेसोबत काय आहे हे त्याला दिसणार नाही. म्हणून राजे 2 वाजता खाली आले. खाली आल्यानंतर ज्यावेळेस तिथं एक पंडाल होता, त्या पंडालमध्ये राजे अफजल खानाला भेटायला गेले. राजेंसोबत एकच माणूस, एकच आपला सवंगडी होता, जीवा म्हणून म्हणतात ना, आपला होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर सय्यद बंडा अफजल खानासोबत होता आणि जीवा महाराजांसोबत होता. ज्यावेळेस अफजल खानाच्या समोर शिवाजी महाराज आले तेव्हा शिवाजी महाराजांची उंची त्याच्या छातीच्या सुद्धा खाली होती. आणि ज्यावेळेस अफजल खान कडाडला आओ राजे म्हणून छत्रपती त्यांच्याजवळ गेले. ज्यावेळेस छत्रपतींना त्यांनी मिठी मारली त्यावेळेस राजेंना कळालं की हा आपला काहीतरी नुकसान करणार आहे, काहीतरी आपल्याला घात करणार आहे. म्हणून त्यांनी त्याचा काय म्हणतो आपल्याला बरशी जी असती, त्यांचं हिंदीत दुसरं नाव आहे, पण ती घेतली आणि राजेंच्या पाठीमाग खंजीर राजेंच्या पाठीमाग मारली. तर राजांना कळालं की यांनी खंजीर मारला, परंतु राजेंनी आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या स्वतःच्या जीवासाठी चिलखत म्हणून घालून आले होते. तर चिलखतावर त्याचा वार झाला आणि राजेंना कळालं की आता हा धोका होत आहे. म्हणून राजेंनी वाघनख आपले लपून आणले होते. जसे वाघनख काढले तसे अफजल खानाच्या पोटात मारले. पोटात मारल्यानंतर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि ज्यावेळेस अफजल खान काढला या अल्लाह म्हणून, त्यावेळेस अफजल खान खाली पडला. म्हणून त्या सय्यद बंडांनी बघितलं आणि एका क्षणात राजेंवर वार केला. एका क्षणात वार करणं आणि त्याच वेळेस सय्यद बंडांनी त्याच्या हातावर वार करणं, याला किती वेळ लागतो? 1 सेकंद 2 सेकंद. जर त्यावेळेस राजेंनी कलाकृती, युद्ध कौशल्य जर त्या जीवा महालेंना जर कळालं नसतं तर आज राजे आपल्यात नसते. म्हणून त्यावेळेस कौशल्य, कसरत आणि कला, युद्धाची कला ही खूप शिकवली जायची. म्हणून सय्यद बंडांनी जसा राजेंवर वार केला तसं जीवा महालेंनी त्याचा हात धडवून वेगळा केला आणि आपले राजे वाचले. आणि राजे वाचल्यानंतर पाठीमागं सांगायचं होतं ते विसरलं. ज्यावेळेस अफजल खान आपल्याकडे आला त्यावेळेस अफजल खानाकडे 40,000 सैन्य होतं आणि आपल्या राजांकडे 4,000 सैन्य होतं. मग ज्यावेळेस अफजल खानाला जिंकायचं तर 4,000 सैन्याचं कुठं निभावं लागणार? म्हणून राजांनी काय सांगितलं, जर तुम्हाला त्या 40,000 आपल्याला सैन्य नाहीये तर आपल्याला त्यांचं सैन्य हे कमी करायचं. म्हणून ज्यावेळेस आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये वाईच्या जंगलामध्ये ज्यावेळेस अफजल खानाचं सैन्य आलं त्यावेळेस आपल्या राजांचं जे सवंगडी होते त्यांना जंगलाचा चप्पा माहित होता. ज्यावेळेस रायगडावरून ते सैन्य खाली उतरलं आणि त्यांचे सैन्य कमी करायला सुरुवात केली. सैन्य कमी करता 20,000 राहिलं. 20,000 सैन्य आपल्या छत्रपतींच्या मावळ्यांनी मारून टाकलंय. 20,000 सैन्य मारल्यानंतर त्यांच्या जी छावणी होती त्या छावणीमध्ये 4,000 त्यांनी पठाणी घोडे आणले होते. परंतु राजेंनी अफजल खानाला जिंकणार ही राजेंची कला, कसरत, कौशल्य राजेंकडे होतं. राजेंनी 6 महिने आधी आपले जे 4,000 जे सवंगडी, जे मावळे आहे त्यांना ते पठाणी घोडे चालवायचं कौशल्य हे पहिलेच देऊन घेतलं होतं. म्हणून राजांना ही खात्री होती की मी अफजल खानाला मारणार आणि ते 4,000 पठाणी घोडे आपल्या राज्यात सामील होतील. काही हत्ती होते, काही तोफखाना होत्या, काही आर्थिक साह्य होतं, काही पैसा होता, अडका होता, सोनं होतं. आणि अफजल खानाला मारल्यानंतर राजे रायगडावर नाही गेले. अफजल खानाला मारल्यानंतर आताचा राजा जर असता तर माझं काम झालं, मी चाललो, तुम्ही बघून घ्या असं म्हणलं असतं. परंतु राजांनी तसं न करता वर गेले नाही आणि तसेच त्याच्या छावण्यावर उद्ध्वस्त करत पुढे गेले आणि त्या छावण्यावर उद्ध्वस्त करता करता 4,000 घोडे आपल्या राज्यात सामील झाले. आणि ते जे 4,000 जे मावळे होते त्यांना ते कौशल्य दिलेलं होतं, ते कौशल्य दिल्यानंतर त्यांना ते घोडे घेतले, तिथून सगळं अर्थसहाय्य घेतलं आणि आपल्या रायगडावर आणलं. म्हणजे राजांची युद्ध करण्याची कौशल्य असं होतं, कलाकृती अशी होती. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे मराठी साम्राज्य जे निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, मला अभिमान आहे मी या महाराष्ट्रात राहतो आणि मला अभिमान आहे की मी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पृथ्वीमध्ये राहतो, जमिनीमध्ये राहतो. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, सरांनी शब्द रचना अकादमीमध्ये मला राजांसाठी बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल सरांचे सुद्धा धन्यवाद मानतो. आणि प्रेक्षकांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल प्रेक्षकांचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि माझे शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.